नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित हा आपला पेपर तयार केलेला आहे. यासाठी इतिहासाची आपल्याला 2 प्रकरणं येतील, भूगोलाची 2 प्रकरणं आणि नागरिकशास्त्राचं पहिलं प्रकरण. अशा 5 प्रकरणांवर आधारित आपली ही चाचणी असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही चाचणी घेतली जाईल. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रावर आधारित एकत्रित 5 प्रश्न टाकलेले आहेत एका वाक्यासाठी. बघा, पहिला प्रश्न इतिहासावरचा, तवारीख म्हणजे काय? त्याचं उत्तर, तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे होय. दुसरा, नागरिकशास्त्रावर आधारित प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तिसरं, रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणताही भेदभाव करत नाही, असा रामानुजांनी समाजाला उपदेश केला. चौथा प्रश्न भूगोलावर आधारित, सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा. उत्तर, खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे सूर्यग्रहणाचे 3 प्रकार आहेत. पाचवा प्रश्न भूगोलावर आधारित, परिवलन म्हणजे काय? पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास परिवलन असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आपण कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा 2 गुणांसाठी. 4 शब्द दिलेले, 4मधला वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे 1. बघा, पहिला गट, स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. याच्यातला कथा हा शब्द आहे तो वेगळा आहे म्हणून तो आपण बाजूला लिहिला आहे. पुढचं, अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब. याच्यातला शेरशाह हा वेगळा राजा होता म्हणून ते नाव वेगळं काढलं आहे. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. 1, सूर्यग्रहण अमावस्येला होते. पर्याय दिलेले 3, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागेत टाकायचा आहे. दुसरं, चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. 3, चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. या पद्धतीने आपण 3 गाळल्या जागा कंप्लीट करायच्या आहेत आणि 3 मार्क्स मिळवायचे. प्रश्न चौथा, भारतीय नागरिकांना कोणत्या 3 मूल्यांची हमी दिली आहे? न्याय, स्वातंत्र्य आणि समता या 3 मूल्यांची हमी भारतीय नागरिकांना दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, खालील तक्ता पूर्ण करा 3 गुणांसाठी. प्रसारक आणि त्यांनी तयार केलेले ग्रंथ लिहायचेत आपल्याला. बघा, पहिला भक्ती चळवळ, त्याचे प्रसारक आहेत तुलसीदास आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ रामचरितमानस. दुसरा पंथ आहे महानुभाव पंथ, त्याचे प्रसारक आहेत श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ माहिमभट लीलाचरित्र. तिसरं शीख धर्म, त्याचे प्रसारक आहेत गुरु नानक आणि त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. त्यानंतर शेवटचा प्रश्न 6वा, पाठीमागील पानावर खग्रास सूर्यग्रहणाची आकृती काढा. 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. बॅक साईडला आपल्याला खग्रास सूर्यग्रहणाची आकृती काढायची. ही आकृती आपल्याला आपल्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात सहज मिळेल आणि 4 गुण तिचे मिळवायचे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.